आणि आज कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांनी मोर्चा सुरू केलेला आहे। कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी निदर्शनं आहेत ती निदर्शनं करण्यास सुरू केलेलं आहेत। सध्या या आंदोलनासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील असतील, आमदार ऋतुराज पाटील असतील, या मोर्चाचे समन्वय गिरीश फोंडे या ठिकाणी उपस्थित। आपण संवाद साधू। साहेब, काय सांगाल, निदर्शनं केलेलं आज? नाही, गेले 4 महिन्यापासून या रस्त्याला कोल्हापूरकर विरोध करतात, तमाम महाराष्ट्रातील लोक विरोध करतायत आणि मग कशासाठी हा रस्ता पाहिजे मला कळत नाही। आणि म्हणून शेतकऱ्याला देशोधडीला धाडणाऱ्या या रस्त्याला आमचा विरोध असणार। नक्कीच शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्याच्या विरोधात ही जी निदर्शनं आहेत ती निदर्शनं सुरू केलेली आहेत। शेतकऱ्यांनी जो प्रचंड जनसमुदायाने जी निदर्शनं जी सुरू केली दसरा चौक या ठिकाणी आपण पाहू शकतो की काय सांगाल, शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार तुम्ही आज जो मोर्चा काढलात? एक तरी आपला देशातला जो भूमी अधिग्रहण कायदा 213 आहे त्याच्यानुसार शेतकऱ्यांची परवानगी घ्यावी लागते। या सरकारनं जाणून बुजून हे सगळे कायदे बायपास केलेले आहेत आणि म्हणून ही जर जमीन आमच्या बापाची आहे तर सरकारला कोणताही अधिकार नाही आहे की आमच्या जमिनी काढून घ्यायचा। आणि म्हणून सरकारच्या हुकुमशाही विरोधात जे आहे हे आंदोलन सुरू आहे। इथले जे सत्ता पक्षातले मंत्री आणि आमदार जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन हळूच बोलतात आणि सांगतात की हा महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना द्यायला सांगतात आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी या वर्तमानपत्रातून अधिसूचना पण निघते की जमिनी संपादन करा। म्हणजे याचा अर्थ हे सरकार दुटप्पी आहे, यांचे डबल स्टँडर्ड आहेत आणि म्हणून हा आजचा मोठा मोर्चा जो आहे तो निघतोय। आणि जर यांनी मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये मंत्र्यांना बंदी आम्ही केल्याशिवाय इथं राहणार नाही। महामार्ग सगळे रोखले जातील आणि विधानसभेच्या आत आणि विधानसभेच्या बाहेर दोन्हीकडे सरकारची कोंडी केली जाईल। नक्कीच विधानसभेच्या पूर्वी सरकारची कोंडी करू सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या हडपू शकत नाहीत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत।